संस्कृत वर्ड क्लासेसमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण पुढचा समास पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे बहुव्रीही समास। बहुव्रीही समास। आता बहुव्रीही समास म्हणजे काय, तो कसा ओळखायचा आणि त्याचा विग्रह कसा करायचा हे आज आपण पाहून घेणार आहोत। प्रत्येक समास कसा ओळखायचा किंवा कुठल्या गोष्टी त्या शब्दांमध्ये असल्याच्या नंतर तो समास त्या समासाला ते नाव दिलं जातं आणि त्याचा विग्रह कसा करतात हे मी यापूर्वी आपल्याला सांगितलेलं आहे। बहुव्रीही समासामध्ये सुद्धा दोन शब्द आपल्याला दिलेले असतात, म्हणजे काही काय ते एकत्र दिलेले असतात। त्या एकत्र दिलेल्या शब्दाचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे आणि तो अर्थ एक्सप्लेन झाला पाहिजे संस्कृत शब्दांमध्ये, म्हणजे संस्कृत भाषेमध्ये त्याचा अर्थ आपल्याला कळला पाहिजे। तर असा विग्रह करत असताना सगळ्यात आधी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची, ती म्हणजे ही की दिलेला जो शब्द असतो ते विशेषण रूप असतं, म्हणजे तो शब्द म्हणजे कोणासाठी तरी आलेलं विशेषण असतं, हे आधी ओळखून घ्यायचं। पाठ आपण वाचलेला असतो, तो श्लोक आपण वाचलेला असतो, त्याच्यामध्ये कोणासाठी तरी विशेषण म्हणून जो शब्द वापरला जातो तोच शब्द आपल्याला या समासामध्ये दिलेला असतो। त्याचं उदाहरण सुद्धा आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर त्या शब्दाचा विग्रह करत असताना आपल्याला शेवटी यद आणि तद या सर्वनामाची रूप वापरणं गरजेचं आहे। हा या समासाचा रूल आहे। म्हणजेच काय ओळखायचा कसा, तर बहुव्रीही समासामध्ये दिलेला शब्द हा विशेषण म्हणून आलेला असतो, कोणासाठी तरी दिलेलं ते विशेषण असतं आणि नंतर जेव्हा आपण त्याचा अर्थ सांगायला जातो तेव्हा विग्रह करत असताना शब्दाच्या शेवटी विग्रह केल्याच्या नंतर आपल्याला यद आणि तद। यद आणि तद म्हणजे काय, यद म्हणजे जे, तद म्हणजे ते। बाकी टेबल प्रमाणेच यद आणि तद या सर्वनामाचा सुद्धा तसाच टेबल आहे, तो सुद्धा मुलांनी वाचणं गरजेचं आहे। म्हणजेच काय आपल्याला विभक्तीनुसार ते शब्द लिहिता येईल। तर त्याचा उपयोग कसा करायचा आहे, टेबल जरी तुमचे पाठ झाले नाही तरी सुद्धा लिहत असताना तो शब्द कसा लिहायचा याच्याकडे जरा लक्ष द्यायचं। कंपल्सरी तुम्हाला देव, वन आणि माला हे तीन शब्द तर पाठ करायचेच आहे। हे तीन शब्द विभक्तीला जोडून म्हणजे विभक्ती समजून घेऊन जर का पाठ केले तर हे शब्द वाचत असताना तुम्हाला काहीही अडचण येत नाही। निदान कमीत कमी मुलांनी सुरुवातीचे तीन टेबल म्हणजे नाउन फॉर्मचे, नामाचे जे तीन मुख्य टेबल आहेत ते पाठ करणं अतिशय आवश्यक आहे। तर यद आणि तद या सर्वनामाची योग्य ती रूपे आपल्याला पुढे लिहावी लागतात। म्हणजेच काय, तर आता तुमच्या लक्षात येईल महात्मा म्हणजे ती व्यक्ती कशी आहे, त्या व्यक्तीबद्दल विशेष गोष्ट सांगितलेली आहे की महात्मा आहे, महान आत्मा असलेली अशी ती व्यक्ती। म्हणजेच त्याचा विग्रह कसा होईल, महा हा शब्द आत्मा याला जोडून आलेला आहे, त्या व्यक्तीबद्दल बोलतोय, म्हणजेच पुल्लिंगी फॉर्म त्याचा आलं पाहिजे। जसं महान राजा आपण केलं होतं तसंच इथे आपल्याला महान आत्मा असा शब्द घ्यायचा आहे। महान आत्मा यस्य सह, असा जो कोणी आहे तो, यस्य सह, सह म्हणजे तो आणि जो आहे महान आत्मा तो, आपण त्याच्याबद्दल बोलतो आहे। म्हणजेच शेवटी हे आपल्याला लिहिणं गरजेचं आहे, लिहायलाच मार्ग आहे। विग्रह बरोबर करायचा आणि पुढे यद असो तद असो त्याची रूप द्यायची। यस्य, यद म्हणजे जो, जी, जे, जो कोणी आहे, जी महान व्यक्ती आहे, महान आत्मा आहे असा तो, सह म्हणजे तो, आणि जर का स्त्रीलिंगी शब्द असेल तर आपल्याला तिथे सा लिहायचा आहे। पुढे पाहूया ईश्वरनिष्ठ। ईश्वरनिष्ठ म्हणजे काय, ईश्वरावर नितांत श्रद्धा असलेला, ईश्वरावर ज्याची अतिशय श्रद्धा आहे, अतिशय निष्ठा आहे अशी व्यक्ती। ईश्वरनिष्ठ म्हणजे ईश्वरावरती, म्हणजेच ईश्वर या शब्दाची सप्तमी विभक्ती घेतलेली आहे। वर, खाली, आतमध्येच्या ठिकाणी हे जे विभक्ती प्रत्यय आहेत, इन, ऑन, ॲट दॅट प्लेस, हे जे विभक्ती प्रत्यय आहेत हे सप्तमी विभक्तीचे प्रत्यय आहेत। म्हणजेच तो शब्द आपल्याला सप्तमी विभक्तीत लिहावा लागतो। जसं देवच्या टेबलमध्ये देवे, वनच्या टेबलमध्ये वने असा जो शब्द आहे तो सप्तमी विभक्तीचा असतो। ईश्वरावर निष्ठा असलेला म्हणजे काय, ईश्वरे आपल्याला लिहायचे, ईश्वरे निष्ठा। ईश्वर निष्ठा हा शब्द एकत्र आल्यामुळे असा आलेला आहे, पण निष्ठा असं आपण म्हणत नाही, म्हणून निष्ठा। ईश्वरे निष्ठा यस्य सह, ईश्वरावर निष्ठा असलेला जो आहे तो, जो आहे तो म्हणजे ज्याची ईश्वरावर निष्ठा आहे असा तो, ज्याचा आत्मा महान आहे असा तो, म्हणून पुढे यस्य सह आलेला आहे, पुल्लिंगी नाउन असल्यामुळे, पुल्लिंगी फॉर्म असल्यामुळे। अनपत्या। अनपत्य म्हणजे काय, सुरुवातीलाच आपल्याला नकार दर्शवणारा एक शब्द दिसतोय अ पासून, अ आणि न हे दोघंही एकत्र इथे दिसत आहे आपल्याला। अन्न, अन्न हा शब्द जर आपण वेगळा काढला तर इथे अपत्या शब्द राहतो। अपत्या म्हणजे काय, तर मूल, ज्या स्त्रीला मूल नाहीये, अपत्य नाहीये अशी ती स्त्री, म्हणजेच हा स्त्रीलिंगी शब्द आहे। याचा विग्रह करत असताना पुढे यस्याहा सा येणार आहे। यस्याहा म्हणजे जिचे
अपत्य नाही आहेत. न विद्यते, अन म्हणजे काय, नकार दर्शवणारा शब्द. अनच्या जागी आपण इथे न घेतलेला आहे. न विद्यते, नाही आहेत, जिची मुले नाही आहेत अशी ती. यस्याचा लावणं अतिशय गरजेचं आहे. जिची मुले नाही आहेत अशी ती. अशी ती व्यक्ती, ती स्त्री, जी कोणी असेल ती. म्हणजेच हा शब्द काय आहे, तिच्यासाठी आलेलं विशेषण आहे. अनपत्य आहे ती, म्हणजे जिला मूलबाळ नाहीये अशी ती. म्हणून हा झाला बहुव्रीही समास. पुढचं एक उदाहरण पाहूया आपण. निर्दय. एखादी व्यक्ती आपण म्हणतो ही व्यक्ती फार निर्दयी आहे. निर्दयी आहे म्हणजेच काय, ती निर्दय आहे. निर्दय आहे म्हणजेच काय, जिच्यातून दया माया निघून गेलेली आहे, जिच्यामध्ये इमोशन्स नाही आहे, कोणाबद्दल प्रेम आपुलकी दया माया असं काहीही नाही आहे. यस्मात, त्या व्यक्तीमधून ते इमोशन्स निघून गेलेले आहेत. यस्मात, ज्याच्यामधून ती दया चालली गेलेली आहे, निघून गेलेली आहे, असा तो. म्हणून यस्मात घेतलं. आधी आपण ज्याचा असा हा फॉर्म घेतलेला होता. ज्याची ईश्वरावर निष्ठा आहे, ज्याचा आत्मा महान आहे, जिची मुले नाही आहेत. म्हणजे इथे षष्ठी विभक्ती घेतली होती यद या शब्दाची. तर इथे आपल्याला यद या शब्दाची पंचमी विभक्ती घ्यायची. पंचमी विभक्ती का घ्यायची आहे, तर निर्गता दया. दया काय झालेली आहे, निघून गेलेली आहे. ज्याची दया निघून गेली असं आपण म्हणत नाही, ज्याच्यामधून दया निघून गेलेली आहे, ज्या व्यक्तीमधून दयामाया, ज्याच्यामध्ये दयामायेचा हे शिल्लक राहिलेला नाही आहे अशी व्यक्ती. म्हणून इथे यस्मात घेतलेला आहे. असा तो, ज्याच्यापासून दया निघून गेलेली आहे, निष्ठुर बनलेली आहे अशी. म्हणून आपण इथे यस्मात असा याचा फॉर्म बदललेला आहे. यद या शब्दाची आपण पंचमी विभक्ती केलेली आहे. जसं देवात शेवटी त लागतो पंचमी विभक्तीला, तसं यस्याला पण यद या शब्दाला पण यस्मात लागलेला आहे, म्हणून ही पंचमी झाली. तर अशा पद्धतीने तुम्हाला फक्त दोन गोष्टी बहुव्रीही समासामध्ये लक्षात ठेवायच्या आहे. पहिली गोष्ट म्हणजे कशावरून ओळखायचा तो, तर आलेला शब्द हा कोणासाठी तरी आलेलं विशेषण असतं, म्हणजेच तो बहुव्रीही समास आहे. आणि विग्रह करत असताना जेव्हा आपण त्याची फोड करतो तेव्हा पुढे यस्य सह किंवा यस्यासा किंवा यस्मात तदची रूपे सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला वापरायची आहे. तर अशा प्रकारे आपण बहुव्रीही समास पाहिलेला आहे. बहुव्रीही समासाचे सुद्धा 5-6 उपप्रकार आहेत, परंतु ते आपल्याला एवढे पाहायचे नाही आहे. बहुव्रीही समास मुख्य काय आहे ते आपण समजून घेतलेलं आहे. आणि त्याच्या बाकीच्या प्रकारांमध्ये सुद्धा इथले फॉर्म्स बदलत जातात. म्हणजेच काय, यद आणि तदचं रूप बदलतं. कधी इथे संख्यावाचक विशेषण असतं, कधी इतर प्रकारचे विशेषण असतात. थोडक्यात काय, तर आपल्याला दिलेला शब्द समजला पाहिजे, त्याचा अर्थ समजला पाहिजे, आणि तोच अर्थ आपल्याला विभक्तीमध्ये इथे लिहिणं गरजेचं आहे. आणि याच्यासाठी तुम्हाला मुख्यतः नामाचे 3 टेबल तरी पाठ असणं गरजेचं आहे. तर आणि तरच तो शब्द तुमच्या लक्षात राहील. तेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यासाला लागायचा आहे आणि दररोज ते 3ही टेबल तुम्ही म्हणून पाहायचे आहे. त्याचबरोबर या समासाचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. तुमच्या सोबतच इतर मुलांनाही समास कळावा म्हणून ह्या व्हिडिओची लिंक जी आहे ती तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. त्यांना सुद्धा हा समास कळू द्या कसा आहे, त्यांना सुद्धा अभ्यास करता येईल. आणि काही अडचणी असतील, काही जर तुम्हाला कळलं नसेल, काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला समास कळला की नाही ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आपण पुढील भागामध्ये नवीन विषयासोबत लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत नमो नमः.